नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या बघणार आहोत। सुरुवातीला एक राजकीय महत्त्वाची बातमी आहे। विश्वजित कदम, विशाल पाटील, विक्रम सावंत, बाळासाहेब थोरात यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। सांगली लोकसभेच्या जागेसंदर्भात या भेटीला महत्त्व आहे। आज त्यांची भेट आता होत्या। सांगली लोकसभेची जागा काँग्रेसला मिळावी यासाठी हे नेते आग्रही असल्याची माहिती आहे। अक्षय मनकडी या सगळ्या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देत आहेत। माझे सहकारी अक्षय। खरं तर सांगली लोकसभा ही काँग्रेसला सुटावी याकरता महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसकडनं प्रयत्न सुरू आहेत आणि काँग्रेसचे जे सांगलीचे उमेदवार आहेत विशाल पाटील हे सध्या बाळासाहेब थोरात यांच्या भेटीला विधिमंडळात दाखल झालेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्याचसोबत सांगलीमधून काँग्रेसचे जे विविध आमदार आहेत, जतचे आमदार असतील, त्याचसोबत विश्वजित कदम असतील, हे सर्वच आमदार जे आहेत ते विधिमंडळात बाळासाहेब थोरात यांच्याशी भेट घेण्याकरता आलेले आहेत। विधिमंडळामध्ये सध्या बाळासाहेब थोरात, नाना पटोले आणि काँग्रेसचे आमदार जे आहेत ते आता उपस्थित झालेले असल्याचं पाहायला मिळत आहे। विधिमंडळामध्ये काँग्रेसच्या आमदारांची आज बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीकरता कशी रणनीती आखावी या सगळ्या संदर्भात ज्येष्ठ नेत्यांकडून मार्गदर्शन केलं जाणार आहे आमदारांना। त्यामुळे ही बैठक अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे आणि त्यातच सांगली लोकसभा कोण लढवणार महाविकास आघाडीमध्ये हा प्रश्नचिन्ह जो आहे तो कायम असल्याचं पाहायला मिळतोय। ठाकरे गटाकडून सांगली लोकसभेवरती दावा करण्यात आलेला आहे आणि दुसरीकडे काँग्रेसने देखील ही जागा आमचीच आहे असा दावा जो आहे तो महाविकास आघाडीमध्ये केलेला आहे। त्यामुळे संपूर्ण महाविकास आघाडीचं जे गणित आहे ते सांगली लोकसभेवरतून अडलेलं सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतंय। आता काँग्रेसचे जे संभाव्य उमेदवार आहेत सांगलीचे विशाल पाटील ते सध्या विधिमंडळात दाखल झालेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी अक्षय।